प्रभाग क्रमांक 22 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तहसीन रियाज शेख मलंग शेठ यांची कन्या प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणूक रिंगणात असून त्यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले। दरम्यान यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, प्रभाग क्रमांक 22 हे आमचा आहे। याआधी प्रभाग क्रमांक 22 साठी आम्ही भरघोस निधी दिला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विशेष लक्ष प्रभाग क्रमांक 22 मध्ये असून माझी विनंती आहे, प्रभाग 22 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करा। विशेषतः मलंग शेठ यांचे कार्य हे अख्ख्या सोलापूरकरांना माहिती आहे। त्यांची कन्या तहसीन रियाज शेख या आपल्या प्रभाग क्रमांक 22 मधील निवडणुकीच्या रिंगणात असून भरघोस मतांनी त्यांना विजयी करा। हे लोक काम करणारे आहेत, अशा लोकांच्या सोबत आपण आहातच, पण आमच्या देखील सोबत असल्याने आमची देखील भविष्यात ताकद वाढणार आहे। त्यामुळे सर्वांना विनंती, यंदा प्रभाग क्रमांक 22 मध्ये फक्त घड्याळ घड्याळ आणि घड्याळच निवडून येणार, असे दत्ता मामा भरणे यांनी बोलताना सांगितले। शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, आमचे अजित बनसोडे, आमच्या अंबिकाताई जाधव, आमच्या तहसीलबाई शेख, आमचे जितेंद्रबाई शेख यांच्या कचेरीच्या उद्घाटनासाठी आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत। या भागातल्या जनतेला एक विनंती करतो की आपण सर्वांनी गुरुवारी घड्याळाला आपण सगळ्यांनी मतदान करावं। गुरुवारी 15 तारखेला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आज कचेरीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा फुले शाहू आंबेडकरांचा विचाराला धरून चालणारा आमचा हा पक्ष आहे। आमचे नेते अजितदादा पवार साहेब आहेत आणि अजितदादा पवार साहेबांचे काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहित आहे। एकदा शब्द दिला तो जो शब्द पूर्ण कसा करावा हा फक्त अजितदादा पवार साहेबांकडून आपण शिकावं। त्यामुळे असे आपल्या नेत्यात आपले अध्यक्ष आपण सर्वांनी आपल्या शहराच्या आणि यापूर्वी पण अजितदादा पवार साहेब असतील, राज्याचा पाठीमागे मी या जिल्ह्याचा माजी पालकमंत्री या नात्यानं आपल्या भागामध्ये विकासाची अनेक कामं ही आमच्या माध्यमातून झालेली आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना करावं। शेवटी इथे मला नेहमी म्हणतो की आमचा पक्ष हा सर्व धर्म समभाव, आम्हाला हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या, आम्ही सगळे भाई भाई आहोत। आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे ही आमच्या सगळ्यांची विचारधारा आहे। त्यामुळे आपण सर्वांनी हा भेदभाव न करता अशा काही ज्या गोष्टी जे पक्ष चुकतात त्यांना कुठेतरी करण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं। आमची युती इथं सोलापूरचे शिवसेनेप्रमाणे एकनाथ शिंदे हे राज्याचे नगर विकास मंत्री आहेत, त्यांच्याही माध्यमातून आपण धनुष्यबाण आणि घड्याळ आपण मतदान निश्चित प्रकारे करावं आणि या भागात मतदान करावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। माहिती म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आम्ही सगळीच मंडळीवर सोलापूर शहरासाठी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा निधी या शहराला आणू आणि एक शहराचा चेहरा मोहरा बदलू। पण त्यासाठी तुम्हाला चांगल्या उमेदवारांची गरज आहे, एकनिष्ठ उमेदवारांची गरज आहे। त्यामुळे एकनिष्ठ हे 4 उमेदवार हे खूप चांगले उमेदवार असल्यामुळं मी निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो की इथं आमचे मलंग शेठ पडले, मलंग शेठ इथं आपले आहेत। मलंग शेठचं पण काम या परिसरामध्ये खूप आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे आणि टोपीबाईच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगू का, टोपीबाईची सभा झाली, सभा व्हावी आणि कार्यकर्ता किती टोपीबाईवर प्रेम करतो हे मी रात्री बघितले। टोपीबाई सगळ्या काय वाजत मी असं काम असं प्रेम काल सभा बघितल्यानंतर टोपीबाईचा विजयचं फक्त आता मतच बोलायचे फक्त आपल्याला आम्ही हेच बोलायचे। त्यामुळं आपली आज ही संजय सोनवणे पण युतीचे अध्यक्ष राज्याची, ती पण आज इथं तुमच्या कार्यक्रमाला ही राज्याचे अध्यक्ष युतीची ही आज कार्यक्रमाला इथं आलेली आहे। निश्चित प्रकारे आपण कृपा माझी विनंती तुम्हाला की तुमच्या विकासासाठी सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्यांचं चिन्ह घड्याळाला मतदान करावं ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो। धन्यवाद, जय हिंद। सोलापूर
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.